नमस्कार. आज आपण एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नमस्कार. विषय आहे शालेय शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. अगदी. आणि विशेषतः मंचरमधल्या रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI शिकवलं जाणार आहे. आपल्याकडे याचाच एक अहवाल आहे. हो, AI म्हणजे थोडक्यात कम्प्युटरला माणसासारखं विचार करायला आणि शिकायला लावणारं तंत्रज्ञान. बरोबर. आणि हा उपक्रम रयत शिक्षण संस्थेच्या दूरदृष्टीचं मला वाटतं एक चांगलं उदाहरण आहे. संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार आणि चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुरू झाले. हो. मुख्य उद्देश काय तर विद्यार्थ्यांना भविष्यातल्या नोकरी व्यवसायाच्या संधींसाठी तयार करणं, जे आजच्या जगात खूप गरजेचं आहे. अगदी. तर मग या अहवालाच्या आधारावर आपण जरा सविस्तर बोलूया. म्हणजे हा AI कोर्स सुरू करण्यामागे नेमका काय विचार आहे संस्थेचा, काय शिकवणार आहेत आणि याचं महत्त्व काय आहे? नक्कीच. पहिली गोष्ट म्हणजे व्याप्ती. संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आहेत प्रा. राजाराम बाणखेले. त्यांनी सांगितलंय की हा काही फक्त एका वर्गापुरता नाहीये. अच्छा. संस्थेचा विचार आहे की इयत्ता 5वी ते 12वी म्हणजे टप्प्याटप्प्याने सगळ्या विद्यार्थ्यांना AIचं शिक्षण द्यायचंय. 5वी पासून? हे तर खूपच म्हणजे पुढचं पाऊल वाटतंय. हो. इतक्या लहान मुलांना कसं शिकवणार हे? अभ्यासक्रमात काय ठेवलंय नक्की? बरोबर आहे. प्रश्न साहजिक आहे. पण विद्यालयाचे प्राचार्य आहेत नितीन बाणखेले. त्यांच्या माहितीनुसार अभ्यासक्रम अगदी मुळापासून सुरू होतोय. ओके. म्हणजे AIची ओळख, मग मशीन लर्निंग म्हणजे कम्प्युटर अनुभवातून कसं शिकतं याची अगदी सोपी ओळख, हां. कोडिंगची प्राथमिक तत्व, मग IoT इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे आपल्या नेहमीच्या वस्तू इंटरनेटला जोडल्या जातात ते. अगदी तेच. आणि रोबोटिक्स 3D प्रिंटिंग या सगळ्या संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगणार आहेत. म्हणजे मुलांना आधी त्या शब्दांची, संकल्पनांची भीती न वाटता कुतूहल निर्माण व्हावं हा उद्देश दिसतोय. बरोबर. पायाभरणी महत्वाची आहे. आणि हे ज्ञान फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंग पुरतं नाहीये, बरोबर? अहवालात उल्लेख आहे की शेती, आरोग्य, हवामान. हो. वाहतूक, सरकारी कामं, अगदी अवकाश मोहिमांमध्ये सुद्धा AI उपयोगी आहे. विचार करा, हे शिकलेले विद्यार्थी पुढे जाऊन पिकांचं नियोजन करायला किंवा हवामानाचा अंदाज घ्यायला AI वापरू शकतील. अगदी. आणि हे सगळं शिकायला मदत व्हावी म्हणून आधुनिक साधनं पण वापरणार आहेत. जसं की इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड आहेत, स्मार्ट LCD TV, LCD प्रोजेक्टर. म्हणजे शिकणं रंजक होईल, कंटाळावाणं नाही. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटला, जो अहवालात आहे की AIच्या मदतीने शिक्षण जास्त सोपं होऊ शकतं. कसं काय? म्हणजे असं म्हटलंय की विद्यार्थ्यांच्या अभ्यासातल्या अडचणी ओळखून त्यावर AI उपाय सुचवू शकेल. अच्छा. म्हणजे पर्सनलाइज लर्निंग सारखं. अगदी. समजा एखादा विद्यार्थी गणितात कुठे चुकतोय, हे AI लगेच सांगू शकेल आणि त्याला समजेल अशा पद्धतीने वेगळी उदाहरणं देऊ शकेल. हां, हे खरं आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देता येईल आणि शिक्षकांचा वेळही वाचेल. हे AIची खूप मोठी जमेची बाजू आहे. निश्चितच. आणि म्हणूनच केवळ वर्गात शिकवणं नाही, तर प्रत्यक्ष अनुभव पण महत्वाचा आहे. म्हणजे प्रॅक्टिकल्स. हो. त्यासाठी विद्यालयात एक खास प्रयोगशाळा पण उभारली आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा. अरे वा. त्याचं उद्घाटन पण झालं नुकतंच प्रा. राजाराम बाणखेले यांच्या हस्ते. तेव्हा स्कूल कमिटी सदस्य सचिन बाणखेले, बाळासाहेब पिंगळे आणि बरेचसे शिक्षक, पालक उपस्थित होते. म्हणजे विद्यार्थ्यांना थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही मिळणार. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. एकंदरीत रयत शिक्षण संस्थेने उचललेले हे पाऊल खरंच खूप महत्वाचं आहे. शालेय अभ्यासक्रमात इतक्या लवकर हे तंत्रज्ञान आणणं म्हणजे काळाची गरज ओळखणं आहे. हो ना. आणि यातून फक्त तांत्रिक कौशल्य देऊन नोकरीसाठी तयार करणं एवढाच उद्देश नाहीये. काय वाटतं मग? मला वाटतं की त्यांच्यात भविष्यातली आव्हानं स्वीकारण्याची, नवनवीन गोष्टी करण्याची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे इनोव्हेशन आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. अगदी. तंत्रज्ञान तर एक साधन आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे शिकणं जास्त महत्वाचं आहे. चिकित्सकपणे, सृजनशीलतेने. बरोबर बोललात. आणि इथेच एक विचार मनात येतो. हा जो उपक्रम आहे, हा फक्त टेक्निकॅलिटीज शिकवण्यापुरता राहील की यातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची आणि समस्या सोडवण्याची वृत्ती वाढेल? हा कळीचा मुद्दा आहे, हे खरं आहे. हे कसं साधलं जातं हे पाहावं लागेल. आणि त्याचबरोबर आणखी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणती? की मंचरसारख्या ठिकाणी हा उपक्रम सुरू झाला. हे खूप चांगलं आहे. पण यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाच्या ज्ञानाच्या बाबतीत जी दरी आहे,
ती कमी व्हायला कितपत मदत होईल? हो, हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हवा. नक्कीच.